कृषिकाच्या पहिल्या वाढदिवसाच्या आठवणी आणि हे फोटोज, हे व्हिडिओज आमच्यासाठी खूप स्पेशल आहेत. आणि तिच्यासाठी एक कविता बोलायची होती त्या दिवशी, बट कृषिका थोडीशी क्रँकी नाही म्हणता येणार, बट थोडीशी टायमिंग वगैरे चेंज झाल्यामुळे थोडी किरकिर करत होती. सो मग त्याच्यामुळे मला काही गोष्टी बोलता नाही आल्या आणि खूप गडबड झाली होती. बट तिच्यासाठी आता मात्र मी कविता बोलते आहे. सो बेबी यायची चाहूल लागली, जानेवारीत आनंदाची पालवी फुटली. वेदना सहन करूनही हास्य फुललं, आईबाबाचं स्वप्न मात्र सोन्यासारखं चमकलं. 24 सप्टेंबरला आला सोहळा खास, कृषिका आली, देवाने दिला अनमोल श्वास. आजी आजोबांच्या डोळ्यातलं आनंद झळकलं, घराघरातल्या प्रत्येक हृदयात उत्सव बहरला. बाबाच्या कुशीत गोड ऊब सापडली, आईच्या हृदयाची मऊ मिठी मावली. मामा मामी रोज व्हिडिओ कॉलने हसतात, आत्या मामा प्रेमाने आशीर्वाद देतात. काका काकीचं जिव्हाळ्याचं नातं, दादा ताईचं मायेचं हात. सगळ्यांच्या शुभेच्छांचे जीवन रंगलं, कृषिकेच्या हास्याने घर फुलून दंगलं. आयुष्यात लाभो तुला उत्तम आरोग्य, ज्ञान बुद्धी संस्कार, यशाचं सौंदर्य देव करे गुणी, विद्वान धनवान तू हो. सुख समृद्धीच्या मार्गावर नेहमी पुढे राहू. आमच्या लाडक्या कृषीपरीला तुझ्यामुळे उजळल्या कक्षा घराच्या, आशीर्वाद सगळ्यांचा लाभो तुला दररोज, जीवन तुझं असो आनंदी उज्ज्वल आणि तेजोमय रोज. आज आमच्या बाळाचा बर्थडे सेलिब्रेट झाला होता. हा व्लॉग पावसामुळे खूप काही गोष्टींमुळे सेलिब्रेट केला, बट तो व्लॉगच्या माध्यमाने मला टाकायला खूप उशीर झालेला आहे. बट असो, ह्या मेमरीज तुमच्यासाठीही खूप छान असतील आणि माझ्यासाठी तर खूप मेमोरेबल असतील. अशा प्रकारे आम्ही कृषिकाचा बड्डे सेलिब्रेट केलेला होता. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत, बट पेनड्राईव्हमधलं गावाला आहे. जेव्हा मी गावी वगैरे जाईल, पेनड्राईव्ह वगैरे आणेल, तेव्हा परत एकदा व्हिडिओज वगैरे नक्कीच टाकेल. बट ही थोडीशी झलक आहे आमच्या कृषिकाच्या बड्डेची. आम्हाला जितकं जमलं तितकं आम्ही आमच्या बेबीचा सेलिब्रेट केलेला आहे बर्थडे. सो तुम्हाला कसे वाटत आहेत हे फोटोज आणि व्हिडिओज, हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जे कोणी आमच्या बाळाच्या बड्डेला आले नाहीत त्यांच्यासाठी हे खास व्हिडिओ आहेत. त्यांनीही आमच्या बाळाला आशीर्वाद द्यावा हीच विनंती. आणि असंच भरभरून प्रेम आमच्या बाळाला मिळो. आणि कृषिकामुळेच आमच्या घराला घरपण आहे. आणि आमच्या दोघांच्या जर चेहऱ्यावर हसू असेल तर ते फक्त आणि फक्त आमच्या कृषीमुळे आहे. आणि तिची तर मस्ती मी ब्लॉगच्या माध्यमाने तुमच्यासोबत शेअर करतेच आहे. आणि हा केकचा व्हिडिओ आहे. केकही खूप सुंदर केलेला होता त्या दादांनी. आम्ही चिचोंडी पाटीलमधूनच घेतलेला आहे. जर कोणालाही अहमदनगर या जवळपास कोणाचा बेबीचा बड्डे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे नक्की देईल. आणि हे डेकोरेशनही आमच्या जवळच केलेलं होतं. त्यांचाही काही कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल डेकोरेशन इव्हेंट प्लॅनरचा, तोही नक्की देईल. आणि हा फोटो माझ्या कृषीच्या मामाचा, माझ्या दादाचा आहे. तिच्यासोबतच्या खूप छान फोटोज काढलेले होते. फोटोग्राफर्सचे पण खूप छान फोटोज आहेत. सो अशा प्रकारे आम्ही आमच्या कृषीचा बड्डे सेलिब्रेट केला. आणि आमची ट्विनिंग, आमचे फोटोज कसे वाटत आहेत तुम्हाला, छान वाटत आहेत ना, हे नक्की कमेंट करून सांगा. कृषिकाचा बड्डे आमच्यासाठी खूप खास करायचा होता, फर्स्ट बड्डे, तो आम्ही सेलिब्रेट केला. आणि हे कृषीचं हास्य आमच्यासाठी अनमोल आहे. कृषीचा ड्रेस वगैरे आम्ही मुंबईवरूनच घेऊन गेलो होतो. इतका काही खूप हेवी नव्हता, खूप छान वाटत होता तिलाही. आणि हे एक थोडेसे मेमरीज फोटोज आहेत आमच्या कृषिकाच्या बड्डेचे. सो कृषिकाही खूप छान प्रकारे रिस्पॉन्स केला, हसली वगैरे खेळली. आणि आम्हाला जे एक्सपेक्टेशन होतं तशाच प्रकारे आम्ही आमच्या बेबीचा बड्डे सेलिब्रेट झाला. हे खूप छान असे फोटोज. आणि माझ्या मन्ना आजीसोबत हा एक फोटो, माझी मम्मी खूप छान होती कृषिकासोबत. आणि काही गोड मोमेंट जे कॅप्चर केले होते कॅमेरामॅनने ओमसोबत, किंवा काही गोष्टी तिच्या अचानकचं पण हास्य वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी कॅप्चर केल्या होत्या कॅमेरामॅनने. खूप सुंदर फोटोज आलेले आहेत आमच्या कृषीचे. आणि अशा प्रकारे आम्ही कृषिकाचा बड्डे सेलिब्रेट केला. आमच्या बाळाला प्रत्येक क्षेत्रात असेच भरभराट मिळू दे, कृषिकाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू दे. आणि तिच्या प्रत्येक अपयशात किंवा अडचणीमध्ये आम्ही सदैव तिच्यासोबत राहू. आणि प्रत्येक आई बाबा आपल्या बेबीच्या सोबत नेहमी असतात, भले ती कुठलीही परिस्थिती असू द्या. आणि अशा प्रकारे आम्ही कृषिकाचा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे. तुम्हाला कसा ब्लॉग वाटतो हे नक्की मला कमेंट करून सांगा. चलो बाय, टेक केअर.